बांबू आणि सागवानांच्या झाडांच्या जंगलात 4 तास हरवून जाणं, एखाद्या जबरदस्त जिप्सीमधून जंगलातले मातीचे रस्ते तुडवत जाणं. या जंगलात हरिण, सांबार किंवा एखादा गवारेडा तुमच्या गाडीसमोर सुद्धा येऊ शकतो. जंगल एवढं सुंदर, पण गाडीच्या खाली उतरायची परवानगी कुणालाच नाही. इथे मनात सगळ्यांच्या एकच इच्छा, जंगलाच्या राजाचं दर्शन घडावं. आणि जर दर्शन घडलं तर त्याला कॅमेऱ्यामध्ये टिपण्याची लगबग. तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये. गेले 4-5 वर्ष माझ्या मनात ताडोबा ताडोबा होता आणि यावर्षी ताडोबाची ट्रिप मी सक्सेस केली. 3-4 टायगर यात मी स्पॉट केले. शंभू दिसला, कजिरी दिसली, मधुवंतीचे कप दिसले आणि सगळ्यात मोठा म्हणजे मामा मेल टायगर, जो सध्या ताडोबाचा हिरो होऊ पाहतो आहे, तर तो सुद्धा दिसला आहे. आता ही ओव्हरऑल ट्रिप माझी खूप सुंदर झाली. अनुभव जबरदस्त होता. पण इथे जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा ताडोबाचे फक्त वाघ न बघता इकडचं जंगल, भाई इकडचं जंगल एवढं सुंदर आहे ना, म्हणजे आता मी पुन्हा कधी येतो असं मला वाटायला लागलं. आणि हा पूर्ण प्रवास आज या व्हिडिओतून तुम्हाला बघायला मिळणार आहे. मुंबईहून रात्री दुरंतो एक्सप्रेस पकडून मी सकाळी नागपूर गाठलं आणि नागपूरवरून चंद्रपूरला जायला तुम्हाला बाय रोड लागतात जवळजवळ 3 ते 3.5 तास. जंगलातल्या राखणदाराला बघायची तीव्र इच्छा आम्हाला इथपर्यंत घेऊन आली होती. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे अभयारण्य मानले जाते. ताडोबाच्या जंगलात प्रवेश करण्यासाठी कोर आणि बफर असे मिळून एकूण 22 गेट आहेत. त्यात कोरमध्ये मोहर्ली आणि कोलारा, तर बफरमध्ये अगरजारी, देवडा अडेगाव, जुनोना आणि मामला हे गेट प्रसिद्ध आहेत. ताडोबामध्ये पहिली सफारी सकाळी 6 वाजता सुरू होते आणि या सकाळच्या थंडगार वातावरणात जंगलाची एक अलौकिक जादू अनुभवता येते. ताडोबामधली जंगल सफारी ही 4 तासाची असते आणि या सफारीमध्ये तुमच्यासोबत एक ड्रायव्हर आणि एक पुरुष किंवा महिला गाईड असते. जंगल फिरता फिरता यांच्यासोबत गप्पा मारणं हा सुद्धा एक जबरदस्त अनुभव असतो. शंभू मेल टायगरचा एरिया. शंभूच बघितला मी का जुनूनकडे हा जुनून. आता हा 3 गेटचा एरिया आहे, कंबाईंड आहे. अच्छा. कुठे टायगर आला, कधी पकमार मिळते आपल्याला. जसं सकाळला आपली सफारी सुरू होते तेव्हा आपल्याला पकमार दिसले, त्याला ट्रॅक करावं लागते. ते सगळं माहीत झालं. जंगलात तुम्हाला काय बघायचं आहे यापेक्षा जंगलाला तुम्हाला काय दाखवायचं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून या जंगल सफारीमध्ये कधीकधी निराशा हाती लागते, तर कधीकधी या जंगलाचं अलौकिक दर्शन घडतं. म्हणून या सफाऱ्यांमध्ये आनंद त्यांनाच मिळतो जे या जंगलात शून्य अपेक्षा ठेवून प्रवेश करतात. या जंगलांमध्ये एक भयान शांतता पसरलेली असते. आपल्याला फक्त ती अनुभवता यायला हवी. जर दुसरा टायगर आला तो पण मार्क करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या त्याची हाईट नाही, मोठा आहे की लहान आहे. या प्रचंड विस्तारलेल्या जंगलात एखादा वाघ नजरेस पडणं म्हणजे नशिबाचाच भाग. आणि कधी कधी तर वाघ तुमच्या मागून निघून जातो आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. आमचं नशीब एवढं चांगलं की ताडोबामध्ये दरारा निर्माण करणारा शंभू वाघ पहिल्याच सफारीत आमच्या समोर येऊन उभा राहिला. एका सफारीत तर आम्हाला 4 तास काहीच दिसलं नाही आणि शेवटच्या 15 मिनिटात आम्हाला कजरी वाघिणीने दर्शन दिलं. तिची बेडर चाल आणि भेदक नजर सांगत होती की ती या जंगलावर राज्य करते. आपल्या या बेडर चालीने ती जिप्सीला मागे मागे ढकलत होती. तिला कशाचीच पर्वा नव्हती.
सफारीमध्ये केली जाणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण फक्त वाघ आणि वाघ या एकाच गोष्टीच्या मागे लागलेले असतो. पण हे जंगल बघण्यासाठी खूप सुंदर आहे आणि ते दरवेळी आपल्याला त्याचं वेगवेगळं रूप दाखवत राहतं. एका सफारीत तर आम्हाला वाघोबाचं दर्शन झालंच नाही, तरीसुद्धा ती सफारी आमच्यासाठी सर्वात सुंदर सफारी होती, कारण त्या सफारीमध्ये निसर्गाने आम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. या ताडोबा सफारीमध्ये आमच्यासाठी सर्वात थरारक क्षण होता तो म्हणजे मामा नावाच्या वाघाने आम्हाला दिलेलं दर्शन. या मामा मेल टायगरचे सुंदर फोटोसुद्धा मला काढता आले. या ताडोबा सफारीत अजून एक ग्रेट भेट माझ्यासोबत घडली, ती म्हणजे खुद्द सचिन तेंडुलकर ज्यांचे फॅन आहेत असे सुमेध वाघमारे दादा मला भेटले. मला खूप आनंद वाटतो की लोक आहे ना मला बघण्याच्या मागे म्हणजे निसर्गाला बघतात. ॲक्च्युली निसर्गामुळे मी आहे, माझ्यामुळे निसर्ग नाही आहे. ही कन्सेप्ट वेगळी आहे. मी या विश्वामधला धूळ मात्र कण आहे हो. तर ह्या कणाकडून मोठं काही ना काहीतरी आपलं योगदान निसर्ग संवर्धनाचं देत असतो. आणि इथं मोहर्ली गेटला मी तुम्हाला नक्की भेटत असतो. मी पक्ष्यांशी गप्पा मारण्यासाठी म्हणून तर जात नाही जंगलात, मी फक्त त्यांचे आवाज ऐकतो आणि तुम्हाला ऐकवतो. मी माझ्या इन्स्टाला टाकत असतो ना तर त्याच कंटेंट्स असतात, त्याच्यामध्ये ना नाचणं आहे ना गाणं आहे, फक्त निसर्ग वाचवणं आहे एवढंच आमचा कन्सेप्ट असतो. एका पक्ष्याचा आवाज शिकायचा म्हणलं तर 3-3 महिने लागतात, मला सोपा नाही आहे. त्यातले मग मी पार्ट्स पकडतो. जसं चिमणी करते तर पण त्याच्या आवाजात बदल कधी होतो, एक झाला क्या बात आहे. बघा. अजून म्हणलं तरी खूप विशेष वेगवेगळे पक्षी आहेत. जसा भारद्वाज आहे, हा सगळ्यांच्या ओळखीचा आहे, लपूनच असतो कायम, म्हणून याला दिसलं की लोक शुभ मानतात, पण हा कधी दिसतच नाही म्हणून ते शुभ मानतात. सो तो आवाज अशा पद्धतीने काढत असतो. किंवा खंड आहे आपला, पण यांच्या स्टाईल कधी बदलतात जेव्हा त्यांना अटॅक करायचा आहे किंवा त्यांना काहीतरी चेतवणी द्यायच्या किंवा उडायचं आहे. हा फ्लाइंग वाला आवाज, हा आवाज, असे काही सिमिलर आवाज असतात. आनंद झाला की तुम्ही तिकडून कोकणातून आमच्याकडे येत आहे, जे हिरवळीचं भांडार आहे, आपल्या महाराष्ट्राचा हृदय आहे, आणि ह्या हृदयांना आपण वाचवलं पाहिजेत. मी नेहमी तिकडचे व्हिडिओ बघत असतो आणि कधी कधी मनामध्ये खंत वाटते की मी कोकणात जन्माला का नाही आलो. कोकणातलं जे वैभव भेटलेलं आहे ते क्वचितच दुसऱ्या देशांना लाभलेलं असेल, जे आपल्या भारत देशाला लाभलेलं आहे. आणि प्रत्येकाने या जंगलांचे सगळे जे फुफ्फुस आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे देशाचे फुफ्फुस प्रत्येकाने वाचवले पाहिजेत. जर ते वाचतील तर आपण वाचणार आहे, नाही तर काय खरं नाही हो. धन्यवाद, थँक्यू. या वाघोबाच्या राज्यात कधीतरी स्वतःला हरवून पहा, तुम्हाला वेळ लागल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाचे अनेक चमत्कार तुम्हाला या जंगलात पाहायला मिळतील. या ताडोबा तुमची वाट बघतंय.